एकनाथ खडसेंनी गंभीर आरोप केले पुणे पोलिसांवर। या विषयावर फक्त आम्ही एवढेच सांगू की जी कारवाई झालेली आहे त्याचे विस्तृत माहिती यापूर्वी प्रसार माध्यमाला देण्यात आलेली आहे। मी सर्वसामान्याला हेच आश्वासन देऊ इच्छितो की पोलिसांची कारवाई पारदर्शकरित्याने नियमानुसार कायदेशीररित्याने होईल। यामध्ये कोणीही पुणे शहर पोलीस दलांच्या भूमिकावर संशय ठेवण्याची किंवा विश्वास न ठेवण्याची काही कारण नाही आहे। आम्ही अत्यंत पारदर्शक आणि नियमानुसार कारवाई केलेली आहे, पुढच्या काळात पण करणार। कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून लीक झालेली नाही हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल। ही युग टेक्नॉलॉजीचे आहे, पारदर्शकताची हे आहे। लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही। ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की खरं तर पोलीस स्टेशनचे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंगवर बंदी घालता येत नाही, ही नियम आहे कोर्टाची। याबद्दल केस लॉ पण आहे, म्हणून कृपया करून त्याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका। आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही, परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही आहे। तर एकच गोष्टी वारंवार उत्तर देणे गरजेचे नाही आहे। मी क्लिअर सांगितले, रिपीट एकदा परत करतो, कोणताही व्हिडिओ किंवा हे इमेजेस पोलिसांकडून लीक करण्यात आलेली नाही आणि झालेली नाही। काही अगर कोणीही तिथे उपस्थित असताना किंवा लोक उभे असताना काही फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ केले असतील त्याबद्दल पोलीस सांगितले साहेब। आता याचे पुढे आम्ही हे सांगू शकत नाही। कारवाई इन्फॉर्मेशन बेस्ड होती, गुप्त माहिती मिळाली होती, त्या अनुषंगाने पोलिसांनी आपले प्रोफेशनल पद्धत वापरून कारवाई केलेली आहे। याबद्दल रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।